सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एका राज्यामध्ये एक अत्यंत गरीब मनुष्य राहायचा. चरितार्थ चालवण्यासाठी उदरनिर्वाहाचं कुठलंही साधन त्याच्याकडे नव्हतं. त्यामुळे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये तो दिवस कंठत होता. खूप प्रयत्न करूनही त्या राज्यात त्याला काही काम मिळत नव्हतं. म्हणून त्याने एक दिवस विचार केला की आपण जर दुसऱ्या राज्यामध्ये गेलो तर कदाचित आपल्याला काहीतरी काम मिळू शकेल. असा विचार करून तो राज्याच्या बाहेर पडला. मजल दरमजल करत तो एका दुसऱ्या राज्यामध्ये गेला. ज्या दिवशी तो तिथे गेला त्या दिवशी तिथं खूप गर्दी जमलेली होती. रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते. सर्वत्र मोठ्या उत्साहाचं वातावरण होतं. हा नक्की काय प्रकार आहे हे त्याला समजेना. गर्दीमधल्याच एका इसमाला त्यानं त्याबद्दल प्रश्न केला. त्यावरती तो इसम म्हणाला की दर 5 वर्षांनी या राज्यामध्ये असा सोहळा भरतो आणि अशा सोहळ्यामधनं, अशा कार्यक्रमामधनं नव्या राजाची निवड केली जाते. या राज्याच्या राजवाड्यामधील जो मानाचा हत्ती आहे त्या मानाच्या हत्तीच्या सोंडेमध्ये एक पुष्पमाला, एक हार दिला जातो. त्या मानाच्या हत्तीला मग नगरामधून फिरवलं जातं. रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे असतात. तो मानाचा हत्ती सोंडेमधला हार ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये घालेल त्या व्यक्तीला पुढच्या 5 वर्षासाठी काही अटींवरती या राज्याचा राजा घोषित केलं जातं. आणि म्हणूनच त्या हत्तीनं आपल्या गळ्यामध्ये माळ घालावी आणि आपण या राज्याचा राजा व्हावं अशा हेतूने, अशा इच्छेने कित्येक लोक या रस्त्याच्या दुतर्फा आज इथं उभे आहेत. तो गरीब माणूस जेव्हा हे उत्तर ऐकतो त्यावेळेला त्याला वाटतं की कदाचित नशिबानेच मला आज या राज्यात इथं आणलं असावं आणि आज जर माझं नशीब चांगलं असेल तर काय सांगावं, तो हत्ती माझ्याच गळ्यामध्ये माळ घालेल. असा विचार करून तो देखील त्या गर्दीत सामील झाला आणि रस्त्याच्या एका बाजूला त्या हत्तीची वाट बघत उभा राहिला. खरोखरच आज त्याचं नशीब हे जोरात होतं. तो मानाचा हत्ती तिथं आला, त्याच्यापर्यंत पोहोचला आणि त्यानं आपल्या सोंडेतील माळ, तो हार त्या गरीब व्यक्तीच्या गळ्यामध्ये घातला. सर्वत्र सनई चौघडे वाजू लागले. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्याला वाजत गाजत एका पालखीमधून राजवाड्यामध्ये नेण्यात आलं. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे तो व्यक्ती खूप आनंदित झाला. राजवाड्यात पोहोचल्यानंतर राजपुरोहितांनी, प्रधानांनी त्या व्यक्तीचा सन्मान केला. राजपुरोहित त्या व्यक्तीला म्हणाले, ज्या अर्थी हत्तीनं तुमच्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे त्या अर्थी तुम्ही राज्याचे राजे म्हणून निवडले गेलेले आहात. आता नियमाप्रमाणे तुम्हाला जर काही अटी मान्य असतील तर तुम्ही राजे म्हणून हे पद भूषवू शकता, अन्यथा नकारही देऊ शकता. राजपुरोहित मग त्या व्यक्तीला सांगू लागले, अटी केवळ 2च आहेत. इथून पुढची 5 वर्ष म्हणून राजा या नात्याने तुम्ही प्रजेसाठी हितोपयोगी कामं केली पाहिजेत. आणि दुसरी अट म्हणजे तुमचा 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर या राज्याच्या बाहेर एक मोठी नदी आहे. तुम्हाला ती नदी पार करून पलीकडे असलेल्या लहानशा गावामध्ये जाऊन राहावं लागणार आहे. पण त्या नदीमध्ये मोठमोठ्या मगरी आहेत. त्यामुळे ती नदी पार करणं हे खूप मोठ्या धोक्याचं आहे. आतापर्यंत कित्येक लोकांनी राजेपद इथं भूषवलं. कित्येक लोक जेव्हा ती नदी पार करत होते तेव्हा स्वतःच्या ताकदीनं त्या मगरींशी सामना करून ते पलीकडे गेले आणि सुखाने राहू लागले. पण कित्येक लोक मात्र ती नदी पार करत असताना त्या मगरींमुळे मृत्युमुखी पडले. तेव्हा तुम्हाला जर या अटी मान्य असतील तर पुढच्या 5 वर्षासाठी तुम्ही या राज्याचा राज्यभार स्वीकारावा आणि जर तुम्हाला या अटी मान्य नसतील तर तुम्ही माघार घ्यावी, जेणेकरून आम्ही पुन्हा एकदा हत्तीच्या सोंडेमध्ये तो हार देऊन नव्या राजाच्या निवडीसाठी प्रयत्न करू. काय निर्णय घ्यावा हे त्या व्यक्तीला क्षणभर सुचेना. पण दुसऱ्या क्षणी त्यानं विचार केला की आतापर्यंत आपण मोठ्या कष्टामध्ये, आपण हलाखीमध्ये जीवन जगलेलो आहोत आणि तसंही त्या मगरींशी सामना करण्यासाठी, ती नदी पार करण्यासाठी अजून 5 वर्षाचा अवधी आहे. तोपर्यंत काहीही होऊ शकतं. आपण देखील काहीतरी करू शकतो. तेव्हा आपण राज्यपद स्वीकारण्यासाठी होकार द्यावा असा त्या व्यक्तीने विचार केला. नवीन राजाची निवड झाली म्हणून प्रजा खूप आनंदात होती. पुढची 5 वर्ष त्यानं राजा बनून खूप सुख उपभोगलं. पण त्याचबरोबर आपल्या कर्तव्याला देखील तो चुकला नाही. नशिबानं मिळालेल्या त्या राज्यपदाचा त्याने सन्मान केला आणि त्यासाठी आपलं कर्तव्य निभावत त्याने प्रजेसाठी अनेक हितोपयोगी कामं केली. त्याच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तो जसा सुखामध्ये होता तशीच प्रजा देखील आनंदामध्ये आणि सुखामध्ये होती. 5 वर्षानंतर त्याचा कार्यकाळ पूर्ण झाला. आता ठरलेल्या अटीप्रमाणे त्याला नदी ओलांडून पलीकडे जायचं होतं.
आपल्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या एका चांगल्या राज्याचा कार्यकाळ संपला, यामुळे प्रजा खूप दुःखामध्ये होती. पण त्याहीपेक्षा त्यांना दुःख हे होतं की आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारा एक सद्गुणी चांगला राजा आता मात्र त्याला त्या नदीमध्ये मगरींचा सामना करावा लागणार होता. पण अट आणि प्रथा हे पूर्वीपासूनच ठरलेली होती. त्या अटीनुसार, त्या प्रथेनुसार राजाला निरोप देण्यासाठी सर्व नगरजन त्याची वाजत गाजत मिरवणूक घेऊन नदीपर्यंत आले. नदीच्या काठावर पोहोचेपर्यंत ती लोक अतिशय दुःखी होती. त्यांच्या डोळ्यामधनं अश्रू वाहत होते. पण ज्या क्षणी ते नदीच्या काठावरती पोहोचले त्या क्षणी त्या सर्वांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रजेसाठी हितोपयोगी कामं करत असताना राजानं त्या 5 वर्षामध्ये त्या नदीवर देखील एक मोठा पूल बांधून घेतला होता. राजानं त्या सर्वांना निरोप दिला आणि त्या पुलावरनं तो नदी पार करून पलीकडच्या गावामध्ये गेला. अगदी छोटीशीच ही गोष्ट, पण ही छोटीशी गोष्ट त्या राजाची किंवा त्या पुलाची नाहीच आहे. ही गोष्ट तुम्हा आम्हा सर्वांची आहे. या गोष्टीमधल्या राजाप्रमाणेच तुम्हा आम्हा सर्वांना परमेश्वराने मनुष्य जन्म देऊन या पृथ्वीवरती पाठवलेले आहे. या पृथ्वीवरचं राज्य उपभोगण्यासाठी त्यानं आम्हाला काही ठराविक काळासाठी, काही मर्यादित काळासाठी, म्हणजे एक लिमिटेड टाइम पिरियडसाठी पाठवलेलं आहे. आणि तो ठराविक कालावधी संपल्यानंतर आपल्याला परत माघारी फिरायचंय. तो काळ उपभोगून माघारी फिरत असताना आपल्याला देखील भवसागर किंवा भवनदी ही पार करायचीच आहे. पण ती भवनदी किंवा तो भवसागर पार करण्यासाठी आपल्याला दिलेल्या कालखंडामध्ये आपल्या सद्वर्तनाद्वारे, आपल्या सत्कर्मांद्वारे आणि आपल्या सद्गुणांच्या आधारावरती आपल्याला एक पूल उभा करायचा आहे. आणि म्हणूनच आपल्या पृथ्वीवरती असतानाच्या या कालखंडामध्ये आपली कर्तव्य पार पाडत असताना, या सृष्टीचा आनंद उपभोगत असताना आपण जर आपले सद्गुण जोपासले, सत्कर्म करत राहिलो, आपलं वर्तन, आपलं आचरण सदैव शुद्ध ठेवलं, तर ज्या क्षणी माघारी फिरण्याची वेळ येईल तेव्हा आपण देखील त्या राजाप्रमाणे हा भवसागर किंवा ही भवनदी ओलांडून सहज पार करून पुढे जाऊ शकू. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.